नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूयात की अमोलगमेशनच्या अकाउंटिंग एंट्रीज कशा केल्या जातात ते. आपण आधी याच्या आधी पाहिलेलं आहे की पिसनल डिस्ट्रीब्युशन परचेस कन्सिडरेशन कशा प्रकारे काढले जातात ते. आज आपण त्याच्या जनरल एंट्रीज पाहू. कोणत्या स्टेप आहेत ते पण पाहू. त्यातली आता सगळ्यात पहिली आपण पाहूयात. आता आपण जे अकाउंट एंट्री पाहत आहोत ते कोणाच्या पुस्तकात पाहत आहोत तर इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी किंवा वाइंडिप कंपनी. म्हणजे काय की ज्या कंपनीचा लिक्विडेशन झालेला आहे किंवा ज्यांनी जो बिझनेस इतर कंपनीला विकलेला आहे अशा कंपनीमध्ये आपण त्याच्या जनरल एंट्रीज पाहत आहोत. तर सगळ्यात पहिली स्टेप काय असते की जेव्हा आपण अमोलगमेशन करतो किंवा ऍब्सॉर्प्शन करतो तेव्हा पहिल्या ज्या जुन्या कंपन्या असतात त्यांचं काय होत असतं, लिक्विडेशन होत असतं. लिक्विडेशन होतं किंवा त्यांनी तो आपला बिझनेस इतर कंपनीला विकतात. मग इतर कंपनीला बिझनेस विकतात याचा अर्थ काय की ते आपल्या सर्व ऍसेट आणि लॅबिलिटी त्या कंपनीला देतात. म्हणून पहिली जी कंडिशन आहे किंवा पहिली जी स्टेप आहे ती आहे ऍसेट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी किंवा परचेसिंग कंपनी. याच्यामध्ये काय करायचं असतं की ट्रान्सफर ऑल ऍसेट ऍट बुक व्हॅल्यू. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत असतो की जुनी कंपनी नवीन कंपनीला बिझनेस ट्रान्सफर करते तेव्हा त्या ऍसेट आणि लॅबिलिटी देते. त्यातली पहिली स्टेप काय करणार आपण की ट्रान्सफर ऑल ऍसेट ऍट बुक व्हॅल्यू. सगळ्या ऍसेट ट्रान्सफर करायच्या नवीन कंपनीला. इफ कंपनी डज नॉट टेक ओव्हर कॅश बँक बॅलन्स these should not be transferred. जर नवीन कंपनीने जुन्या कंपनीचा कॅश किंवा बँक बॅलन्स घेतलेला नसेल तर तो ट्रान्सफर करायचा नाही. जर ते घेतलेला असेल तर ट्रान्सफर करायचा, अदरवाईज ते ट्रान्सफर करायचा नाही. थर्ड नंबरला काय सांगितलेलं आहे पहा, द ऍसेट टेकन ओव्हर डू नॉट इन्क्लुडेड मिसलेनियस एक्सपेन्सेस. जर आपल्याला असं म्हटलेलं असेल की ऍसेट टेकन ओव्हर असं जर म्हटलेलं असेल आणि त्याच्यामध्ये काय घ्यायचं नाही तर ऍसेट साईडला मिसलेनियस एक्सपेन्सेस असतात. ते मिसलेनियस एक्सपेन्सेस कोणते कोणते असतात तर त्याच्यामध्ये आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर, त्यालाच आपण डिस्काउंट म्हणतो, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर किंवा डिबेंचर किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ऍक्च्युली ऍसेट नाहीये, ते याला काय म्हणत असतो आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणत असतो. मग हे जे एक्सपेन्सेस असतात ते एक्सपेन्सेस ट्रान्सफर करायचे नसतात म्हणून यांचा बॅलन्स आपण काय करणार की तो ट्रान्सफर करणार नाही. मग फक्त ऍसेट ट्रान्सफर करायच्या. मग त्याची एंट्री काय करणार आपण, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सच ऍसेट. सच ऍसेट मीन्स ऑल ऍसेट, ज्या फक्त ऍसेट आहेत किंवा ज्या काही ऍसेट त्यांनी घेतलेल्या असतील त्या सगळ्या ऍसेट ट्रान्सफर करायच्या. कुठे ट्रान्सफर करायचे तर रिअलायझेशनला. म्हणून आपण एंट्री काय केली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सच ऍसेट. आणि त्याचं नॅरेशन आहे बिईंग ऍसेट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. काय झालं तर नवीन कंपनीने सगळ्या ऍसेट टेकन ओव्हर केल्या जुन्या कंपनीच्या. अशा प्रकारे आपण ती पहिली एंट्री पाहिलेली आहे. आता आपण दुसरी स्टेप पाहू. जसं आपण ऍसेट ट्रान्सफर करतो त्याच पद्धतीने लॅबिलिटीज सुद्धा ट्रान्सफर करायच्या असतात. अगदी आता उलटी कंडिशन आहे. कंडिशन अशी आहे, लॅबिलिटीज टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी किंवा परचेसिंग कंपनी. नवीन कंपनीने लॅबिलिटी घेतल्या. आता ह्याच्यामध्ये कोणत्या लॅबिलिटी येत नाहीत ते समजून घ्या. त्याच्यामध्ये लॅबिलिटी साईडला शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड नॉट बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. या सोडून बाकीच्या सर्व लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या. कोणत्या लॅबिलिटी नाही आहेत यात, कारण हा इक्विटी शेअर होल्डर फंड असतो, हे लॅबिलिटी नसतात म्हणून ह्या ट्रान्सफर करायच्या नाहीत. मग कोणत्या कोणत्या त्या तर शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड नॉट बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग आता लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या. मग काय एंट्री करणार आपण, सच लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट आणि नॅरेशन बिईंग ऍसेट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. सगळ्या लॅबिलिटी ट्रान्सफर केल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला म्हणून आपण एंट्री केली सच लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. अशा प्रकारे आपण ही दुसरी एंट्री केलेली. आता तिसरी कंडिशन काय आहे पहा, ही इक्विटी शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. जेव्हा आपण अंमलगमिशन पाहणार आहोत तेव्हा आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट तयार करायचं नाहीये. त्या ठिकाणी काय करायचंय, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट तयार करायचं आहे. मग इक्विटी शेअर होल्डरला काय ट्रान्सफर करायचं तर इक्विटी शेअर होल्डरला सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सफर करायचं ते म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल. मग इक्विटी शेअर कॅपिटल जेव्हा आपण ट्रान्सफर करणार तेव्हा आपण एंट्री काय करणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. जे ट्रान्सफर करणार त्याला आपण देणार डेबिट. काय ट्रान्सफर केलं, इक्विटी शेअर कॅपिटल, म्हणून आपण एंट्री करणार इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट
टू इक्विटी शेअर होल्डर, आणि ते कुठे ट्रान्सफर करणार तर इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिट साईडला. म्हणून आपण एंट्री केली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर. आणि त्याचं नॅरेशन काय, बिंग इक्विटी शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. आता फक्त याच्यामध्ये आपण इक्विटी शेअर ट्रान्सफर केलेलं पाहिलेलं आहे, पण त्यासोबत आणखीन काय ट्रान्सफर करायचं तर इथे सांगितलेलं काम, ऑल आयटम ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं असतं कारण ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेलं असतं. त्याच्यामध्ये काय काय येतं तर पहा काय काय ट्रान्सफर करायचं. हे जर असेल तर ट्रान्सफर करायचं, नसेल तर ट्रान्सफर करायचा विषयच येत नाही. पहा त्यामध्ये काय काय असू शकतं. कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट डेबिट असेल तर कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, सिंकिंग फंड अकाउंट डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जरी दिलेला असेल तो ऍक्च्युली सरप्लस असतो, तो कंपनीला त्या वर्षी झालेला प्रॉफिट असतो, तोही ट्रान्सफर करायचा. कारण हे जेवढे रिझर्व्ह आहेत, फंड आहेत, त्याच्यावरती अधिकार कोणाचा असतो तर इक्विटी शेअर होल्डरचा अधिकार असतो. आणि आता ती कंपनी लिक्विडेट होती, वाइंड अप होती, त्याचं अस्तित्व संपतंय, मग हे रिझर्व्ह त्यांच्या त्या शेअर होल्डरला ट्रान्सफर करावे लागतात. म्हणून आपण जेवढे रिझर्व्ह आणि सरप्लस असतील, प्रॉफिट असेल, तो सगळा ट्रान्सफर करणार, म्हणून त्यांना द्यायचं डेबिट. म्हणून एवढे रिझर्व्ह आणि सरप्लस ना अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर होल्डर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इथे कॅपिटल नाहीये, इथं शेअर होल्डरचं आपण अकाउंट सेपरेट उघडतो, म्हणून आपण काय म्हणतो टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. आणि नॅरेशन बिंग सरप्लस अँड रिझर्व्ह ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर. ही आपण तिसरी कंडिशन पाहिलेली. तिसरी कंडिशन काय पाहिली की लायबिलिटी साईडचं कॅपिटल, रिझर्व्ह आणि सरप्लस हे ट्रान्सफर कुठे करायचे तर इक्विटी शेअर होल्डरच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. म्हणून इक्विटी शेअर होल्डरला क्रेडिट देणार आणि डेबिट कशाला तर कॅपिटल, रिझर्व्ह, सरप्लस, प्रॉफिट जे काय आहे त्यांना आपण डेबिट देणार. ही पाहिली आपण तिसरी कंडिशन. आता आपण चौथी कंडिशन पाहूया. चौथ्या कंडिशन मध्ये काय दिलेलं असतं की ऑल आयटम्स ऑफ मिसलेनियस एक्सपेन्सेस. आता आपण जी पहिली अट बघितली होती, पहिली जी कंडिशन किंवा स्टेप पाहिली होती, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ऍसेट आपण ट्रान्सफर करतो, पण ऍसेट साईडला फक्त ऍसेट असतात का तर नाही, तिथे मिसलेनियस एक्सपेन्सेस सुद्धा असतात की जे आपण पहिल्या एंट्रीमध्ये पाहिलेलं होतं. त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की आपण ऍसेट ट्रान्सफर करणार पण मिसलेनियस एक्सपेन्सेस ट्रान्सफर करणार नाहीत रिअलायझेशनला. म्हणून आता ते मिसलेनियस एक्सपेन्सेसचं काय करायचं तर काय करायचं पहा. त्या मिसलेनियस एक्सपेन्सेस मध्ये काय काय येतं, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स. इथे एक्सपेन्सेस याचा अर्थ डिस्काउंट आहे, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, डिस्काउंट ऑन शेअर्स अँड डिबेंचर्स, डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर डेबिट बॅलन्स असेल तर तो लॉस असतो, तो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला दिलेला असतो. ते कुठे ट्रान्सफर करायचं तर ते ट्रान्सफर स्पेसिफिक ठिकाणी करायचं, म्हणजे ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट साईड. तर तुम्ही म्हणाल की डेबिट साईडला का ट्रान्सफर करायचं तर पहा, आपण आधीची जी कंडिशन पाहिली त्या कंडिशन मध्ये काय पाहिलं होतं की जर प्रॉफिट असेल तर तो आपण इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतोय. आता इथे आपण काय पाहतोय, लॉस पाहतोय. मग जर प्रॉफिट क्रेडिटला ट्रान्सफर करत असेल तर लॉस कुठे ट्रान्सफर करणार, उलटा डेबिटला. म्हणून आपण इथे काय करणार, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डरला डेबिट द्यायचं. आणि हे जेवढे काही एक्सपेन्सेस आहेत मिसलेनियस एक्सपेन्सेस, म्हणजे टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, टू अंडर रायटिंग कमिशन, टू एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर, टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्या सगळ्यांना काय करायचं क्रेडिट द्यायचं. म्हणून आपली एंट्री काय होईल, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू एवढे सगळे मिसलेनियस एक्सपेन्सेस. आणि त्याचं नॅरेशन असं घेणार आपण, बिईंग मिसलेनियस एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. तीन कंडिशन आपण पाहिल्या. पहिल्यांदा ऍसेट ट्रान्सफर, नंतर लायबिलिटी ट्रान्सफर, नंतर प्रॉफिट अँड सरप्लस ट्रान्सफर आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस ट्रान्सफर. आता त्याच्यानंतर हे आता आपण काय केलं, बॅलन्स शीट पूर्ण ट्रान्सफर झालेलं आहे. आता आपण वर्किंग नोट मध्ये परचेस कन्सिडरेशन काढलं. परचेस कन्सिडरेशन काढल्यानंतर ते रेकॉर्ड करावं लागतं, आणि मग ते रेकॉर्ड करण्याची एंट्री काय करायची तर पहा, रेकॉर्ड ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन हे फक्त रेकॉर्ड करायचंय, आपण देणार नाही. फक्त किती परचेस कन्सिडरेशन आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो आणि ते रेकॉर्ड करायचं. मग ते रेकॉर्ड करत असताना एकदम सोपी एंट्री आहे. काय एंट्री आहे तर न्यू कंपनी किंवा परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट. जे काही नवीन कंपनी असेल त्याला आपण डेबिट देणार, कारण तेवढे त्यांना पैसे द्यायचे म्हणून त्यांना आपण देणार
डेबिट द रिसिव्हर, त्यांना ते पैसे मिळणार आहेत म्हणून आपण त्यांना डेबिट देणार. म्हणून न्यू कंपनी ऑब्लिक पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ते रेकॉर्ड करायचं असतं. म्हणून एंट्री काय होणार, न्यू कंपनी अकाउंट डेबिट किंवा पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. अँड नॅरेशन बिंग रेकॉर्डिंग ऑफ परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड केलं. आता लक्षात ठेवा, परचेस कन्सिडरेशनच्या कंपल्सरी 2 एंट्री करायच्या असतात. त्यातली पहिली एंट्री आपण ही पाहिलेली आहे की फक्त परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड केलं. आता ते रेकॉर्ड केलेलं परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज कसं करतोय आपण ते पाहणार. ते डिस्चार्ज करत असताना त्याची दुसरी एंट्री करायची. मग ते डिस्चार्ज कसं करत असतो आपण, तर ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये डिस्चार्ज करतो, जसं की कॅश, शेअर, डिबेंचर किंवा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन पण असू शकतं. मग त्याची एंट्री काय करायची, तर त्याची एंट्री लक्षात ठेवा आता कशी करायची आहे ती. त्याची एंट्री करत असताना जे काय आपण देणार आहोत म्हणजे शेअर, कॅश, डिबेंचर या सगळ्यांना द्यायचं डेबिट आणि पर्चेसिंग कंपनीला द्यायचं क्रेडिट. इथे पर्चेसिंग कंपनीला आपण क्रेडिट देतो. पहिल्या एंट्रीमध्ये ज्यावेळेस आपण रेकॉर्ड करतो तेव्हा आपण त्याला डेबिट दिलेलं असतं. दुसऱ्या एंट्रीमध्ये ते डेबिट काढायचं आणि त्याला क्रेडिट द्यायचं असतं. म्हणून एंट्री करत असताना आपण एंट्री अशी करणार, कॅश अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किंवा इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट. आता हे इक्विटी शेअर्स कोणत्या कंपनीचे असतात, तर नवीन कंपनीचे शेअर्स असतात. हे नवीन कंपनीचे शेअर्स आहेत. हे डिबेंचर सुद्धा नवीन कंपनीचे आहेत. म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अकाउंट डेबिट, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू काय, तर टू पर्चेसिंग कंपनी. and narration being purchase consideration has been discharged of the purchasing company limited. नवीन कंपनीचं आपण परचेस कन्सिडरेशन दिलं कॅश मध्ये, इक्विटी शेअर्स मध्ये आणि डिबेंचर्स मध्ये. वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं असतं. याच्यात कधी कधी फक्त इक्विटी शेअर्स असतात, काही वेळेस डिबेंचर्स असतात किंवा ह्या तिघांचंही कॉम्बिनेशन असू शकतं. ज्याप्रमाणे सांगितलेलं असेल त्याप्रमाणे आपण त्यांना डेबिट देणार आणि नवीन कंपनी म्हणजे पर्चेसिंग कंपनीला क्रेडिट देणार. परचेस कन्सिडरेशनच्या आपण ह्या कंपल्सरी 2 एंट्र्या करायच्याच. आता आपण पाहूयात नंतरची पुढची स्टेप, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. आता लिक्विडेशन एक्सपेन्सेस मध्ये वेगवेगळ्या कंडिशन असतात. आता याच्यामध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस कोण पेड करते त्याच्यावरती त्याच्या एंट्र्या डिपेंड असतात. आता इथे पहिल्यांदा आपण पहिली कंडिशन बघूयात, पेड बाय वेंडर कंपनी म्हणजेच जुनी कंपनी. लिक्विडेशनचा खर्च जर समजा जुन्या कंपनीने पेड केला तर अशा वेळेस एंट्री काय करायची, जुनी कंपनी आणि आपण एंट्री पण कशाच्या कंपनीत करतोय, जुन्या कंपनीमध्येच करतोय. म्हणजे आपल्या दृष्टीने तो काय असणार आहे, खर्च असणार आहे. मग खर्च झाला तर आपण एंट्री काय करतो, तर आपल्याला अकाउंटिंग रूल्स माहिती आहेत, नॉमिनलचाही माहिती आहे. नॉमिनल अकाउंट प्रमाणे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड. जेवढा काही खर्च होईल त्या खर्चाला काय द्यायचं असतं, डेबिट द्यायचं असतं. आणि खर्च झाला म्हणजे आपल्याकडनं काय जाणार, कॅश जाणार. मग क्रेडिट वॉज गोज आउट, जे जातं त्याला क्रेडिट द्यायचं. म्हणून आपण एंट्री काय करणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक आणि नरेशन बिईंग लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड बाय वेंडर कंपनी. एक्सपेन्सेस अकाउंट इथं आपण डायरेक्ट लिक्विडेशन म्हणत नाही, कारण इथे काय करतो आपण, लिक्विडेशन एक्सपेन्सेस अकाउंट ओपन केलेलं नाही. जे काय रेकॉर्ड करणार ते आपण कुठे रेकॉर्ड करणार, तर रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणार. म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक किंवा कॅश अशा प्रकारे आपण ती एंट्री करणार. बिग लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड एंट्री काय केली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक. हे जर कोणत्या कंडिशन मध्ये, जुन्याच कंपनी लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलेले असतील तर. आता आपण दुसरी कंडिशन पाहू. दुसऱ्या कंडिशन मध्ये पेड बाय वेंडी कंपनी किंवा पर्चेसिंग कंपनी. दुसऱ्या कंपनीने ज्यांनी बिझनेस खरेदी केलेला आहे त्याच कंपनीने जर लिक्विडेशन एक्सपेन्सेस केला तर या कंडिशन मध्ये आपल्या पुस्तकात त्याची एंट्री होईल का, तर होणार नाही. का होणार नाही, कारण आपण आपल्या पुस्तकामध्ये आपल्याच खर्चांचे आणि आपल्याच उत्पन्नाच्या सर्व एंट्रीज करत असतो. आणि हा खर्च कोणी पेड केलेला आहे, नवीन कंपनीने केलेला आहे. तेव्हा ते नवीन कंपनीमध्ये याची एंट्री होईल, आपल्या पुस्तकामध्ये एंट्री होणार नाही. आता तिसरी कंडिशन पहा काय आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेसच्या बाबतीत, पेड बाय वेंडर कंपनी टू बी रिएम्बर्स बाय पर्चेसिंग कंपनी. म्हणजे काय सांगितलेलं आहे की जेवढा काय खर्च येईल लिक्विडेशनचा तेवढा खर्च नवीन कंपनी अशी म्हणते की तो आमचा परचेस कन्सिडरेशनचा एक भाग असेल आणि त्या पद्धतीने आम्ही तो पेड करेल. मग इथे किती खर्च होतोय तो खर्चाच्या आधी आपण एंट्री करायची आणि तेवढे पैसे कोणाकडनं घ्यायचे, नवीन कंपनीकडनं घ्यायचे. मग आधी पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, आधी तो खर्च नवीन कंपनी देणार आहे याची एंट्री करावी लागेल. तो खर्च कोण देणार आहे, नवीन कंपनी देणार आहे.
किंवा त्यांच्याकडनं आपल्याला तो घ्यायचा आहे म्हणून त्याची एंट्री काय होईल, तर ज्याच्याकडनं आपण तो खर्च घेणार आहे त्या कंपनीला काय द्यावं लागेल आपल्याला, डेबिट. म्हणून आपण एंट्री करणार परचेसिंग कंपनी किंवा न्यू कंपनी अकाउंट डेबिट. त्यांच्याकडनं घेणार म्हणून त्यांना देणार आपण डेबिट टू रिअलायझेशन. का रिअलायझेशन म्हणणार आहे आपण इथे, कारण तो तेवढा आपल्याला त्यांच्याकडनं येणे. ज्याप्रमाणे आपण परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करत असताना रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिलं होतं, त्याच पद्धतीने हा लिक्विडेशनचा खर्च सुद्धा नवीन कंपनी देणार आहे. म्हणजे तो एक प्रकारे परचेस कन्सिडरेशनचाच भाग आहे असं गृहीत धरायचं असतं. म्हणून आपण एंट्री करणार परचेसिंग किंवा न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि नॅरेशन त्याचं लिहायचं बिईंग अमाऊंट ड्यू. बिईंग अमाऊंट ड्यू, याचे पैसे मिळायचे बाकी आहेत. दिलेत का इथे, दिलेले नाही, फक्त ते पैसे देणार आहेत असं म्हटलेले आहेत किंवा त्यांच्याकडनं आपल्याला ते पैसे घ्यायचे आहेत म्हणून ही एंट्री केली. म्हणून नॅरेशन बिईंग अमाऊंट ड्यू. आता ही झाली पहिलीच एंट्री, फक्त त्याचे पैसे त्यांच्याकडनं घ्यायचे म्हणून. आणि आता दुसरी कंडिशन आपण अशी पाहणार की तो खर्च प्रत्यक्ष नवीन कंपनीने जर दिला तर म्हणजे तो द्यावाच लागतो त्यांना, कारण त्यांनी तसंच मान्य केलेलं असतं. तर अशा वेळेस काय एंट्री करणार, तर अशा वेळेस त्यांनी खर्च दिला मग ते काय करणार, आपल्याला पैसे देणार. मग पैसे दिले, आपल्याकडे काय येणार, कॅश येणार. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट टू कोणी दिला, परचेसिंग कंपनी. म्हणून आपण एंट्री काय करणार, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी. नॅरेशन मध्ये लिहायचं बिईंग रिएम्बर्स बाय परचेसिंग कंपनी. लिक्विडेशनचं रिएम्बर्स केलं नवीन कंपनीने, परचेसिंग कंपनीने. अशा प्रकारे ती लिक्विडेशनची आपण एंट्री पाहिलेली आहे. आता आपण पाहू की ऍसेट नॉट टेकन ओव्हर बाय परचेसिंग कंपनी. परचेसिंग कंपनीने एखादी ऍसेट घेतलीच नाही तर काय करायचं. मग त्याच्या दोन कंडिशन असतात. एक तर काय करावं लागेल की जुन्या कंपनीला ती ऍसेट विकावी लागेल. मग ऍसेट विकायच्या म्हटल्या की दोन कंडिशन असतात. एक तर ती प्रॉफिटने विकली जाईल किंवा लॉसने विकली जाईल. जर ती ऍसेट प्रॉफिटने विकली आपण तर एंट्री काय करणार, तर आपल्याला ज्यावेळेस आपण ऍसेट विकतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, कॅश मिळते आणि आपल्याकडनं ती ऍसेट जाते. म्हणून कॅश आली तर आपण कॅशला काय देतो, डेबिट देतो. कारण डेबिट वॉट कम्स इन, जे येईल त्याला डेबिट द्या आणि जे जाईल त्याला क्रेडिट द्या. क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणून एंट्री आपण अशी करणार, कॅश अकाउंट डेबिट टू सच ऍसेट. जे ऍसेट गेलेली असेल त्याला आपण देणार क्रेडिट. डेबिट वॉट कम्स इन, जे आलं, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट. मशिनरी गेली असेल, ऍसेट गेलेली असेल, जे ऍसेट गेले त्याला काय देणार आपण, क्रेडिट. म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी. आणि या कंडिशन मध्ये जर आपल्याला प्रॉफिट झालेला असेल तर तो प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतोय, तर रिअलायझेशनला. म्हणून एंट्री काय करायची, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू सच ऍसेट टू रिअलायझेशन. रिअलायझेशनला क्रेडिट दिलं कारण का प्रॉफिट आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा आपल्याला नियम काय सांगतो, ऑल प्रॉफिट अँड गेन्स आर क्रेडिटेड. जेवढे काही प्रॉफिट असेल, फायदा असेल, नफा असेल त्याला क्रेडिट द्या. म्हणून आपण रिअलायझेशनला क्रेडिट दिलेलं आहे. एंट्री कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू सच ऍसेट टू रिअलायझेशन. आणि नॅरेशन बिईंग ऍसेट नॉट टेकन ओव्हर बाय परचेसिंग कंपनी बट इट सोल्ड इन प्रॉफिट. नवीन कंपनीने ती ऍसेट घेतली नाही पण जुन्या कंपनीने ती ऍसेट प्रॉफिटने विकली. आता ही ऍसेट प्रॉफिटने विकली म्हणून आपण याची अशी एंट्री केलेली. जर ती ऍसेट लॉसने विकलेली असेल तर आपण एंट्री काय करणार, लॉसने विकली तरी सुद्धा आपल्याकडनं काय येणार आहे, कॅशच येणार आहे. फक्त काय येणार आहे, कॅश येताना कमी येणार आहे. ऍसेट 10,000ची आहे आणि ती विकताना आपण 9,000लाच विकलेली असेल तरी सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, कॅशच मिळणार आहे. म्हणून आपण एंट्री काय करणार, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिटच करणार आणि ऍसेट गेल्यामुळे ऍसेटला क्रेडिटच देणार. पण इथे काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. मग जसं इथे आपण रिअलायझेशनला क्रेडिट दिलं होतं तसं आता इथे रिअलायझेशनला काय द्यावं लागणार आहे, आपल्याला प्रॉफिट डेबिट द्यावं लागणार आहे. कारण इथे काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. म्हणून आपण कंबाईन एंट्री करायची, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट रिअलायझेशन अकाउंट डेबिट, पण इथे काय आहे, लॉस टू ऍसेट्स. नॅरेशन बिंग ऍसेट नॉट टेकन ओव्हर बाय परचेसिंग कंपनी बट इट सोल्ड ऑन लॉस. नवीन कंपनीने ऍसेट घेतली नाही तर ती आपण विकली आणि कशी विकली, तर लॉस घेऊन विकली. आणि आता आपण शेवटची कंडिशन पाहूयात की फॉर द पेमेंट ऑफ प्रीमियम ऑफ डिबेंचर होल्डर ऑब्लिक प्रेफरन्स शेअर होल्डर. जर आपण एखाद्या
डिबेंचरचं किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटलचं पेमेंट केलं आणि ते पेमेंट करत असताना त्यांना प्रीमियम देऊन पेमेंट केलं. पहा काय सांगतोय मी, पेमेंट केलेलं आहे. कसं केलेलं आहे की प्रीमियम देऊन त्यांचं पेमेंट केलं. ऑलरेडी आपण काय केलेलं असतात, जर पेमेंट करतोय म्हटल्यानंतर ती कुठे ट्रान्सफर करावं लागते आपल्याला, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करावी लागते लॅबिलिटी. मग ती लॅबिलिटी आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलेली असेल आणि जेव्हा आपण त्यांचं पेमेंट करतोय तेव्हा रिअलायझेशनला काय द्यायचं, डेबिट द्यायचं. म्हणून आपण एंट्री करणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर, टू डिबेंचर होल्डर अशी एकच एंट्री करायची, रिअलायझेशन टू डिबेंचर होल्डर. आणि जर तो डिस्काउंटने जरी विकलेले असेल तरी सुद्धा तीच एंट्री काय, डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. किती डिस्काउंट असेल त्या पद्धतीने द्यायचा. अशा प्रकारे आपण काय पाहिलं की या लेक्चरमध्ये आपण कशा प्रकारे एंट्री करणार आहोत, अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे, कोणाच्या कंपनीमध्ये, वेंडर कंपनीमध्ये किंवा ओल्ड कंपनीमध्ये ज्या एंट्रीज होतात त्या एंट्री आपण पाहिलेल्या आहेत.